रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता. मनसेचे जे निवडून येणारे उमेदवार आहेत, 100% निवडून येणारे उमेदवार आहेत, त्यांची यादी बनवत होतो, लिस्ट बनवत होतो. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण एक 5-6 नावं ॲड केली होती. व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण तो व्हिडिओ छोटा केला होता आणि हा दुसरा पार्ट आहे त्याच व्हिडिओचा. तर या व्हिडिओमध्ये मनसेचे कुठले कुठले उमेदवार निवडून येण्यासारखे आहेत ते आपण घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवी मुंबई बेलापूर विधानसभेचे गजानन काळे या ठिकाणी तिरंगी लढत आहे. परंतु ह्या तिरंगी लढतीमध्ये सगळ्यात टॉपला कुठलं नाव असेल तर ते गजानन काळे यांचं आहे. त्याची कारणंही पाठीमागे आहेत. गजानन काळे यांचं काम हे पाठीमागच्या 5-6 वर्षामध्ये फार म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये, त्यातल्या त्यात लॉकडाऊनमध्ये हा माणूस पूर्णपणे घराच्या बाहेर होता, लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावरती होता. आणि त्यांच्याच ह्याच्यामध्ये कंपॅरिझनमध्ये जर आपण बघायला गेलं तर जे संदीप नाईक आहेत, गणेश नाईक यांचे चिरंजीव, ते निवडणुकीच्या तोंडावरती नुकतेच त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर त्यांनी तिकीट मिळवलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मंदा म्हात्रे आहेत. मंदा म्हात्रे विद्यमान BJPचे आमदार देखील आहेत. परंतु ह्या दोघांच्या रेसमध्ये, बाकीचे आहेत अपक्ष, पण ह्या सगळ्यांच्या रेसमध्ये गजानन काळे माझ्या आकलनानुसार सगळ्यात पुढे आहेत आणि सगळ्यात टॉपला आहेत. त्याच्यामुळं त्या नवी मुंबई बेलापूर विधानसभेमध्ये गजानन काळे यांच्या विजयाची ही निश्चिती आहे. आणि ज्यावेळेला 23 तारखेला हा निकाल लागेल त्यावेळेला या निकालामध्ये, विजयाच्या निकालामध्ये गजानन काळे यांचं नाव असेल. दुसरा आपला विधानसभा होता वरळीचा. या ठिकाणी बोललं जाते की उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांची चुरस ही मनसेचे संदीप देशपांडे यांच्यासोबत असेल. पण ज्या पद्धतीनं आता सध्या काम सुरू आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी घासाघीस होणार आहे. म्हणजे एकदम क्लिअर कट ना कुणाला भेटणार, घासून होणार आहे. आता शेवटी मतदारांचं त्या ठिकाणी काम आहे. मतदार ठरवतील त्या ठिकाणी ते पारडं जड खाली होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी संदीप देशपांडे मनसेचे आमदार म्हणून निवडून येण्याची 99.99% चान्सेस आहेत. त्याच्यानंतर आपण मगाशी माझ्याकडनं चुकून झालं, राजू उंबरकर यांचं नाव मी नाशिक या ठिकाणी जोडलं. परंतु बरेचसे आपल्याला मित्रांचे कमेंट देखील आले. कमेंटमधून आपल्याला हे समजले की राजू उंबरकर ह्यांचं वणी या ठिकाणी या मतदारसंघातून ते उभे आहेत आणि वणी या मतदारसंघातून राजू उंबरकरांची तिकीट ही 100% फायनल झालेली होती आणि त्यांच्या विजयाची निश्चिती देखील फायनल झालेली. आणि ज्यावेळेला 23 तारखेचा निकाल लागेल त्या निकालामध्ये मनसेचे राजू उंबरकर 100% विजयी झालेले तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर नाशिकला येऊया. नाशिकची जागा मी राजू उंबरकरांचं मगाशी नाव घेतलेलं, परंतु नाशिक या ठिकाणी दिनकर पाटील आहेत आणि दिनकर पाटलांची विजयाची निश्चिती 100%. स्वतः राज ठाकरे यांनी या ठिकाणी 2 सभा घेतलेल्या आहेत आणि त्या दोन्ही सभाचा जो काही फरक पडला आहे, प्रभाव पडला आहे, त्या प्रभावानंतर आपण गॅरंटेड बोलू शकतो की दिनकर पाटील नाशिकचे आमदार असतील आणि नाशिकची सत्ता येणाऱ्या काळामध्ये, महानगरपालिका असेल वगैरे, ही पुन्हा एकदा मनसेच्या ताब्यात जाऊ शकते आणि या ठिकाणी मनसेचा हा बालेकिल्ला असू शकतो. त्याच्यानंतर आपण येऊयात ठाण्यामध्ये माझेवडा ओवळा विधानसभामध्ये संदीप पाचंगे या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपले प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे गटाचे प्रताप सरनाईक आहेत. परंतु त्यांची जी काही पाठीमागची वाटचाल राहिलेली आहे, उद्धव ठाकरेंना सोडून ते एकनाथ शिंदेसोबत गुवाहाटीला गेले, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ईडीच्या केसेस झाल्या. त्याच्यानंतर त्यांची यादीमध्ये नाव आलं जप्ती करण्याच्या यादीमध्ये. परंतु ते अचानक एकनाथ शिंदेसोबत निघून गेले आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ईडी वगैरे सगळं शांत झालं. आणि यांच्याच विरोधामध्ये मनसेने या ठिकाणी संदीप पाचंगे यांना या ठिकाणावरून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आपण त्यांचा इंटरव्ह्यू देखील घेतलेला आपल्या चॅनलवरती, तो अवेलेबल आहे संदीप पाचंगे यांचा. त्याच्यामुळं या ठिकाणावरती संदीप पाचंगे यांच्या विजयाची शक्यता दाट आहे. म्हणजे जसं मी सांगितलं की 99.99% संदीप पाचंगे हे या ठिकाणावरून विजयी होतील. शेवटी मतदारांचा कौल आहे, उद्या मतदान कोणाला करतील हे त्यांच्या हातामध्ये. त्याच्यानंतर 23 तारखेचा निकालामध्ये पण एवढी शुअरिटी आहे की 23 तारखेच्या निकालामध्ये संदीप पाचंगे यांचं नाव असू शकतं विजयाच्या बाजूनी. ठीक आहे, ही यादी आहेत. बाकीचे बरेचसे उमेदवार असे आहेत. महेंद्र भानुशाली आहेत जे चांदिवली विधानसभेमध्ये आहेत. ह्यांचं देखील या ठिकाणी राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर असं तिथलं वातावरण तयार झालं आहे की दिलीप लांडे यांना ते टक्कर देऊ शकतात. शेवटी काय होणार आहे ते 23 तारखेला कळेलच, परंतु विजयाची निश्चित त्यांची देखील मानली जाते. दिलीप बापू धोत्रे हे एक 100% सीट लागण्यासारखी जागा आहे आणि या ठिकाणी सीट ही लागणारच. तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आपले 12 ते 15 उमेदवार हे 100% निवडून येतील, 100% निवडून येतील, एवढी गॅरंटी आहेत.
बाकी आपण ह्याच्या आधी पार्ट 1 बनवलेलं आहे. तर पार्ट 1 मध्ये कोणत्या नेत्यांची नावं घेतलेली आहेत, कोणत्या आमदारांची नावं घेतलेली आहेत, जे होणारे आमदार आहेत उद्याचे, त्यांचा देखील तुम्ही व्हिडिओ जाऊन आपला चेक करा. आणि एवढा वेळ व्हिडिओ बघितल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आणखी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय मल्हार, जय शिवराय.